ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो, नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण 14व्या अध्यायामधलं आजचं आपलं 12वं व्याख्यान असणार आहे. अध्याय नंबर 14. मागच्या वेळेस आपण बघितलं की स्वामीजींनी बेलूर मठामध्ये भगवान श्री रामकृष्णांची स्थापना केली आणि ते म्हणाले की भविष्यामध्ये हे एक महातीर्थ होणार आहे. तेव्हा शिष्यांनी प्रश्न विचारला की तीर्थ जे आपल्या देशामध्ये आहे तिथे गेल्यामुळे काही लाभ होतो का? तेव्हा स्वामीजींनी तीर्थाचं महात्म्य सांगितलं आणि आज शिष्य विचारतो आहे की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे? शिष्य म्हणतो सर्वात श्रेष्ठ तीर्थस्थान कोणते? आता बघा स्वामीजींचं उत्तर. स्वामीजी म्हणतात, या मानवदेहासारखे श्रेष्ठ तीर्थस्थान अन्य कोणतेही नाही. या नरदेह क्षेत्री आत्म्याचा जसा विकास होतो तसा इतरत्र कुठेही होत नाही. हा जगन्नाथाचा रथ तरी काय, तो म्हणजे केवळ्या नरदेह रथाचेच एक स्थूल प्रतीक होय. या देहरथातच आत्म्याचे दर्शन घ्याव्यास हवे. तुझ्या तर वाचनात असेल ना, आत्मानं रथिनं विद्धी. शरीररूपी रथात आत्मा बसलेला आहे हे जाना. मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते. या शरीराच्या आत अवस्थित असलेल्या वामनाची सर्व देव उपासना करतात. ह्या वामनरूपी आत्म्याचे दर्शन हेच खरे जगन्नाथ दर्शन होय. ते जे म्हणतात की रथेच वामनं दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते, रथामधील वामनाला बघितल्याने पुनर्जन्म चुकतो, याचा अर्थ हाच की तुझ्यामध्ये जो आत्मा आहे ज्याची पूर्ण उपेक्षा करून तू या विचित्र जडदेहालाच सदा न कदा मी माझे म्हणून कवटाळून बसतोस, त्या आत्म्याचे दर्शन घेऊ शकलास तरच पुनर्जन्म खंडून जाईल. एरवी लाकडी रथातील देवमूर्ती पाहूनच जर मुक्ती मिळणार असती तर दरवर्षी रथयात्रेला येणारे कोट्यावधी लोक मुक्त झाले असते. म्हणजे इथे स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थस्थान कोणतं. स्वामीजी म्हणतात, या मानवदेहासारखे श्रेष्ठ तीर्थस्थान अन्य कोणतेही नाही. या नरदेह क्षेत्री आत्म्याचा जसा विकास होतो तसा इतरत्र कुठेही होत नाही. म्हणजे स्वामीजींनी इथे सगळ्यात मोठं तीर्थस्थान सांगितलं आहे मनुष्य देह. कारण ह्या जगामध्ये 84 लक्ष योन्या आहे. तर ह्या सगळ्या योन्यामध्ये मनुष्य शरीर सर्वात श्रेष्ठ आहे. कारण मनुष्य देहामध्येच आत्म्याचा विकास होऊ शकतो. बाकी कोणत्याही देहामध्ये आत्म्याचा विकास होत नाही. म्हणजे बघा, आपल्याला मनुष्य शरीर लाभलं म्हणजे किती पुण्याची बाब आहे. म्हणजे हा रथ आपल्याला लाभलेला आहे, हे सर्वात श्रेष्ठ तीर्थस्थान आहे. यापेक्षा मोठं तीर्थस्थान कोणतंही असू शकत नाही. आता या तीर्थस्थानी म्हणजे या रथामध्ये तो भगवंत बसलेला आहे. हा भगवंताचा रथ आहे. आणि स्वामी म्हणतात की यापेक्षा मोठं कोणतंही तीर्थ होऊ शकत नाही. या नरदेह क्षेत्री आत्म्याचा जसा विकास होतो तसा इतरत्र कुठेही होत नाही. म्हणजे तुम्ही कितीही ठिकाणी जा, कोणत्याही तीर्थात जा, थोडाफार तुम्हाला फायदा होईल, असं नाही की लाभ होणार नाही. पण तुम्हाला मनुष्य शरीर आहे, तुम्ही जिथे आहात तिथेच तीर्थ आहे. फक्त तुम्हाला अंतर्मुख होऊन आतमध्ये त्या भगवंताला बघावं लागेल. कारण हे मनुष्य शरीर मिळालं म्हणून तर आपण प्रयत्न करू शकतो, नाहीतर आपण काही प्रयत्न करू शकलो नसतो. म्हणून स्वामीजी म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते म्हणजे मनुष्य देह आहे. ह्या मनुष्य देहामध्येच आत्म्याचा विकास होणं शक्य आहे.
बाकी तुम्ही कुठेही तीर्थस्थानी जा, तुमचा आत्म्याचा विकास होईल की नाही सांगता येत नाही. पण हे मनुष्य शरीर आहे, तुम्ही कुठेही असा नका, तुम्ही जर या मनुष्य देहाद्वारे साधना केली तर तुम्ही तुमच्या हृदयामध्येच त्या भगवंताला बघू शकता. तुम्ही कुठे गेलात किंवा नाही गेलात तरी काहीही फरक पडत नाही. बघा, भगवान श्री रामकृष्णाने सांगितलं नागमाशांना की म्हणे, अरे तुला कुठेही जायची गरज नाही, तू घरीच राहा आणि लोकांना तुझं आदर्श जीवन दाखव. नागमाशय आयुष्यभर कोणत्याही तीर्थस्थानी गेले नाही, घरीच राहिले आणि लोकांना आपलं जीवन दाखवून दिलं, आदर्श दाखवून दिला, जीवन जगून दाखवलं. आता त्यांचं गाव जे होतं ते गावच तीर्थस्थान झालं. तिथेच अनेक लोक येऊ लागले, कारण तिथे नागमाशय होते आणि नागमाशांनी त्या भगवंताला हृदयामध्ये बघितलेलं होतं. तर देवभोग ढाक्याजवळ ते गाव आहे, ते आज एक तीर्थस्थान होऊन गेलेलं आहे. कशामुळे? नागमाशामुळे. तेव्हा जर मनुष्यानं आपल्यामधल्या आत्म्याचा विकास केला तर ते तीर्थस्थान होते. आता शेगाव बघा, गजानन महाराजांनी त्या आत्म्याला जाणून घेतलं, एक तीर्थस्थान झालं. म्हणजे जेवढे काही संत आहे त्यांची गावं तीर्थस्थानं झाली, कारण त्यांनी स्वतःमध्ये भगवंताला जाणून घेतलं. देहू म्हणा, आळंदी म्हणा, तर हे सगळे तीर्थस्थानं झाले, कारण इथे संतांनी आत्म्याचा विकास करून घेतला, आत्म्याला जाणून घेतलं, म्हणून त्यांचं जन्मस्थानच एक महान तीर्थस्थान झालं. त्यामुळे सगळ्यात श्रेष्ठ जर तीर्थस्थान असेल तर ते म्हणजे मनुष्य देह. हा जगन्नाथाचा रथ तरी काय, तो म्हणजे केवळ या नरदेहाचेच एक स्थूल प्रतीक होय. या देहरथातच आत्म्याचे दर्शन घ्याव्यास हवे. तुझ्या तर वाचनात असेल ना, आत्मानं रथिनं विद्धी, शरीररूपी रथात आत्मा बसलेला हे जान, मध्ये वामन आसीनम विश्वे देवा उपासते. या शरीराच्या आत अवस्थित असलेल्या वामनाची सर्व देव उपासना करतात. तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की हा जो जगन्नाथाचा रथ आहे, आपण बघतो की जगन्नाथपुरीला दरवर्षी करोडो लोक जातात आणि जेव्हा रथयात्रा सुरू होते तेव्हा तो रथ निघतो, त्यामध्ये जगन्नाथ बसलेले असतात आणि कोट्यावधी लोक त्यांचं दर्शन घेतात. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की तो जो रथ आहे तो ह्या शरीराचंच प्रतीक आहे. या शरीररूपी रथामध्येच तो वामन बसलेला आहे, जगन्नाथ बसलेला आहे. आणि स्वामीजी कठोपनिषदामधले 2 वाक्य आपल्याला सांगतात, आत्मानं रथिनं विद्धी शरीरम रथमेव तू. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की जाणून घ्या हे शरीरच रथ आहे आणि आत्मा त्यामध्ये रथी आहे, त्यामध्ये मालक आहे, भगवंत आहे, स्वामी आहे. तेव्हा ते जे करतात तिथे रथयात्रा, ते ह्या देहरूपी रथाचं एक प्रतीक आहे. आणि ते म्हणतात की त्या देहरूपी रथामध्ये जर आत्म्याला जाणून घेतलं तरच मनुष्याची मुक्ती होऊ शकते. आणि स्वामीजी काय म्हणतात की त्या रथामध्ये मूर्ती जर बघितली, जगन्नाथाची लाकडाची मूर्ती, आणि ती बघून जर लोकांची मुक्ती झाली असते तर कोट्यावधी लोक दरवर्षी मुक्त होऊन गेले असते. पण तसं होत नाही. इथे जे म्हटलं आहे ते आत्मा जो आहे, तो वामन जो आहे, जगन्नाथ जो आहे, तो जगन्नाथ या पुरीमध्ये बसलेला आहे. ही जगन्नाथ पुरी आहे, या पुरीमध्ये तो जगन्नाथ बसलेला आहे. तेव्हा आपल्याला त्या जगन्नाथाला आपल्या हृदयामध्ये बघावं लागेल, कारण हाच त्याचा रथ आहे. आणि मध्ये वामन आसीनम विश्वेदेवा उपासते. तर या देहरूपी शरीरामध्ये, या देहरूपी रथामध्ये तो वामन अवतार भगवंताचा अवतार आहे, म्हणजे अतिशय सूक्ष्म आहे. वामन म्हणजे बटुवामन, तर तो अतिशय सूक्ष्म आहे आणि तो सगळ्यांच्याच हृदयामध्ये बसलेला आहे. तेच आत्मचैतन्य आहे, तोच खरा परमेश्वर आहे. तो कणाकणामध्ये आहे आणि तो आपल्या देहामध्ये पण आहे. आणि या मनुष्य देहामध्ये त्याला बघणं शक्य आहे, त्याचा विकास करणं शक्य आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात की आपल्या हृदयामध्ये त्या आत्म्याला बघणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्या रथामध्ये तुम्ही बघा, पण ह्या रथामध्ये जर तुम्ही बघितलं
तरच तुम्ही मुक्त होऊन जाल. तुम्हाला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागणार नाही. तर हे 2 उदाहरणं स्वामीजींनी दिलेले आहे. दोनही कठोपनिषदामधली आहे. ऊर्ध्वं पान उन्नयति अपानं प्रत्यगच्छति मध्ये वामन आसीनं सर्वे देवा उपासते. म्हणजे प्राण आणि अपान यांच्यामध्ये तो बसलेला आहे. नाहीतर हवा बाहेर जाते आणि हवा बाहेर जाते आतमध्ये येते. आता हे बाहेर सोडणं आणि आतमध्ये घेणं हे कोण करतं? तो भगवंतच करतो. तो प्राण आणि अपानाच्या मध्ये बसलेला आहे आणि तोच खरा भगवंत आहे. आणि सगळे देव म्हणजे आपले सगळे इंद्रिय हे देवच आहे. तर हे सगळे इंद्रिय त्याची सेवा करतात, त्याची उपासना करतात. म्हणजे बघा, या शरीरामध्ये मन आहे, इंद्रिय आहे, हे सगळे त्या भगवंताचे नौकर आहे, त्याचे उपासक आहे. तर तो आपल्या हृदयामध्ये आहे आणि तिथे त्याला बघून घेणं हेच महत्त्वाचं आहे. हेच आपल्या मुक्तीचं कारण ठरणार आहे. मग ते म्हणतात, रथेचे वामनम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. रथामधील वामनाला बघितल्याने पुनर्जन्म चुकतो. याचा अर्थ हाच की तुझ्यामध्ये जो आत्मा आहे, ज्याची पूर्ण उपेक्षा करून तुझ्या विचित्र जडदेहालाच सदा न कदा मी माझे म्हणून कवटाळून बसतोस, त्या आत्म्याचे दर्शन घेऊ शकलास तरच पुनर्जन्म खंडून जाईल. एरवी लाकडी रथातील देवमूर्ती पाहूनच जर मुक्ती मिळणार असती तर दरवर्षी रथयात्रेला येणारे कोट्यवधी लोक मुक्त झाले असते. तेव्हा इथे हा रथामध्ये भगवंताला बघणं हे स्वामीजी पुन्हा पुन्हा सांगतात. तेच मुक्तीचं एकमात्र साधन आहे. आणि हा देह आपल्याला मिळाला आहे, हा रथ आपल्याला मिळालेला आहे आणि या रथामध्ये भगवंत बसलेले आहे. आपल्याला फक्त अंतर्मुख व्हावं लागेल, आतमध्ये बघावं लागेल आणि इथेच आत्म्याचं दर्शन होईल. त्या जगन्नाथाचं दर्शन इथेच होईल. हेच सगळे शास्त्र आपल्याला सांगतात. गीता, उपनिषद सगळे. बाहेर जे काही आहे ते सगळे प्रतिकात्मक आहे. बाहेर आपण बघतो पण ते प्रतिकात्मक आहे. पण तो भगवंत आपल्याच देहामध्ये आहे. ह्या शरीररूपी देहाला म्हणजे ह्या तीर्थस्थानाला पवित्र ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. शरीर आहे, मन आहे, इंद्रिय आहे, बुद्धी आहे, हे सगळे आहे. ह्या सगळ्यांना पवित्र ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तीर्थयात्रेला आपण कशाला जातो? कारण तीर्थयात्रेमध्ये जास्त पावित्र्य असते. तिथे गेल्यामुळे आपलं मन सहज एकाग्र होतं. तिथे स्पंदनं असतात, आध्यात्मिकतेचे व्हायब्रेशन असतात आणि ते कशामुळे आलेले असतात? साधुसंतांच्या तपस्येमुळे. तेव्हा आपण या शरीराद्वारे तपस्या केली पाहिजे. हे शरीर पवित्र ठेवलं पाहिजे. कारण हे भगवंताचं एक मंदिर आहे, भगवंताचा रथ आहे आणि त्या रथाला पवित्र ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून त्या भगवंताला इथे बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठेही जरी गेला नाहीत, तुम्ही एका ठिकाणी जरी राहिला नागमाशासारखे, तरी तुम्ही तुमच्या हृदयामध्येच त्या भगवंताला बघू शकता. तुम्हाला कोणत्याही तीर्थस्थानी जायची गरज नाही. मग शिष्य म्हणतो, तर मग जगन्नाथ यात्रेला काहीच महत्त्व नाही का? म्हणजे स्वामीजींनी म्हटलं ना की त्या लाकडाच्या रथामध्ये भगवंताला बघून जर मुक्ती झाली असती तर दरवर्षी कोट्यावधी लोक मुक्त झाले असते. मग शिष्य विचारतो की मग इतके लोक भाविक जातात आणि तिथे जगन्नाथाचं दर्शन घेतात रथामध्ये, तर मग त्याला काहीच अर्थ नाही का? त्याला काहीच महत्त्व नाही का? हा प्रश्न शिष्य विचारतो. स्वाभाविकच आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात, असे जरी असले तरी श्री जगन्नाथाबद्दल सर्वसामान्य भक्तांच्या श्रद्धाविश्वासाला मी ते म्हणजे काहीच नाही, ते सारे मिथ्या आहे असे म्हणून उडवून देत नाही. म्हणजे स्वामीजी म्हणतात की इतके लोक जातात आणि जगन्नाथ यात्रा म्हणजे काहीच नाही, ते सगळं खोटं आहे, ते सगळं मिथ्या आहे असं म्हणून मी त्याला उडवून देत नाही. म्हणजे त्या गोष्टी पण आवश्यक आहे, पण साधकाच्या स्तराप्रमाणे होत असते, साधकाच्या अधिकाराप्रमाणे होत असते. ते म्हणतात की ते काही खोटं आहे असं मी म्हणत नाही, त्याला पण महत्त्व आहेच. आणि मग असं म्हणतात, असेही काही लोक आहेत की जे या मूर्तीच्या आश्रयाने हळूहळू अधिकाधिक उच्च अवस्था प्राप्त करून घेतात.
या मूर्तीच्या आश्रयाने भगवंताचा विशेष आविर्भाव झाला आहे या शंका नाही. तेव्हा स्वामीजी म्हणतात की तिथे त्या मूर्तीच्या रूपानं, जगन्नाथाच्या रूपानं भगवंताचा जास्त आविर्भाव झालेला आहे. म्हणजे भगवंताचा प्रकाश तिथे जास्त आहे. तर ह्या मूर्तीचा आश्रय घेऊन सुद्धा सर्वसाधारण लोक हळूहळू आपली प्रगती करून घेतील. कारण जगन्नाथाप्रती त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली आणि ते भगवंतावर प्रेम करू लागले, तर हळूहळू त्यांचं मन भगवंताकडे आकर्षित होईल आणि या भक्तीच्या मार्गाने त्यांची प्रगती होईल. असं नाही की त्याला काहीही महत्त्व नाही, पण साधारण लोकांसाठी, साधारण साधकांसाठी ती पहिली पायरी आहे. या जगन्नाथावर त्यांचं प्रेम जडलं तर हळूहळू त्यांची प्रगती होईल आणि एक दिवस ते त्या जगन्नाथाला स्वतःच्या हृदयामध्येच बघायला शिकतील, असं स्वामीजींनी म्हटलं आहे. स्वामीजींनी उडवून दिलेलं नाही आहे. मग शिष्य म्हणतो, तर मग अडाण्यांचा धर्म वेगळा व जाणत्यांचा वेगळा असे का म्हणावयाचे महाराज? आता स्वामीजींनी म्हटलं आहे की सर्वसाधारण लोकांसाठी तोही एक मार्ग आहे. या मार्गानेही हळूहळू ते प्रगती करतील. कारण सगुण साकाराचा आश्रय घ्यावा लागतो, त्याशिवाय निर्गुण निराकार कळत नाही. जरी तो भगवंत आपल्यामध्ये आहे, पण तो अतिशय सूक्ष्म आहे, तो दिसत नाही. म्हणून त्यालाच बाहेर बघण्याचा प्रयत्न आपण करतो, त्याचीच आपण मूर्ती करतो, त्यालाच आपण नामरूप देतो आणि मग त्याची उपासना करतो. आणि जेव्हा आपलं मन पवित्र होतं, मन एकाग्र होतं, मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं की अरे तो तर आपल्या हृदयामध्येच आहे, आपण त्याला बाहेर बसवलेलं आहे. म्हणजे नामरूपाचा आश्रय घेऊन आपण त्या अद्वैत तत्वापर्यंत पोहोचू शकतो. पण सुरुवातीला मात्र सगुण साकाराचा आधार घ्यावा लागतो. म्हणून इथे स्वामीजींनी म्हटलं आहे की त्या सगुण साकाराचा आधार घेऊन हळूहळू साधारण लोक प्रगती करून घेतील. आणि अडाण्यांचा धर्म वेगळा व जाणत्यांचा वेगळा असे आहे म्हणायचे आहे का महाराज? तेव्हा स्वामीजी काय म्हणतात, अगदी बरोबर बोललास. आणि असे जर नसते तर तुमच्या शास्त्रांनी अधिकारभेद स्पष्ट दाखविण्याचा एवढा खटाटोप तरी कशाला केला असता? सारे असते सत्यच, पण सापेक्ष सत्यांचे स्तर असतात. माणूस सत्य म्हणून जे जे स्वीकारित असतो त्या साऱ्यांचे स्वरूप असते हे असेच. एखादे असते कमी सत्य, तर एखादे असते त्यापेक्षा अधिक सत्य निखालस. नित्य सत्य असतो एक मात्र भगवान. जड वस्तूत हाच आत्मा संपूर्ण निद्रित असतो. जीव नामक मानवात त्याला किंचित जाग आलेली असते व श्रीकृष्ण, बुद्ध, शंकराचार्य इत्यादिकात मात्र तोच सुपर कॉन्शियस स्टेजमध्ये पूर्ण जागृत अवस्थेमध्ये असतो. या नंतरच्याही काही अवस्था आहेत, पण त्या वाणीने वा विचारांनी व्यक्त करता येणे शक्य नाही. अवांग मनस गोचरम. तर इथे शिष्य विचारतो की मग दोन प्रकार आहे का? स्वामीनाथ, दोन प्रकार आहेच. शास्त्रामध्ये सांगितलं आहे अधिकार भेद. सगळे सगळ्याच गोष्टींचे अधिकारी नसतात. सगळे भक्तीचे अधिकारी होऊ शकतात, कर्माचे अधिकारी होऊ शकतात, पण ज्ञान मार्गाचा अधिकारी होण्यासाठी त्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे. ज्ञान मार्ग एवढा सोपा नाही आहे, अतिशय सूक्ष्म मार्ग आहे आणि सगळ्यांना तो जमत नाही. म्हणून साधारण लोकांची उन्नती होण्यासाठी रामकृष्ण मठामध्ये कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, राजयोग आहे, ज्ञानयोग आहे, सगळेच आहे. पण सुरुवातीला आपल्याला भक्ती आणि कर्म यापासून आपला प्रवास सुरू करावा लागतो. आपण एकदम ज्ञानापर्यंत जाऊ शकत नाही, कारण आपलं मन अतिशय घाणेरडं आहे. त्याला पवित्र करावं लागेल. जोपर्यंत मन पवित्र होत नाही तोपर्यंत आपण आत्म्याचं चिंतनही करू शकत नाही. एवढं आपलं मन आज चंचल झालेलं आहे. तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात की तू म्हणतो ते बरोबरच आहे. एक ज्ञानांचा धर्म आणि एक अज्ञानांचा किंवा अडाण्यांचा धर्म. कारण ज्ञानी पवित्र असतो आणि सुरुवातीपासून त्याला माहिती असते की तो आत्मा कणाकणामध्ये आहे. इथे स्वामीजी काय म्हणतात की जडवस्तूमध्ये तो आत्मा आहे, पण पूर्णपणे झोपलेला आहे. ह्या मनुष्यरूपी जीव जो आहे, या जीवामध्ये तो आहे, पण तो थोडासा जागृत झालेला आहे, पूर्ण जागृत झालेला नाही.
थोडासा जागृत झालेला आहे, म्हणून आपण हे सगळं करू शकतो. म्हणजे आपल्याला ती संधी आहे. आणि जे महापुरुष असतात, भगवान बुद्ध, चैतन्य, रामकृष्ण, हे यांच्यामध्ये तो सुपर कॉन्शियस स्टेजमध्ये असतो. स्वामीजी म्हणतात की तिथे तो पूर्णपणे जागृत असतो, अवेअरनेस असतो. तर इथे कॉन्शियस, सुपर कॉन्शियस, सबकॉन्शियस 3 सांगितलेले आहे. आता जीव कसा आहे? जीव कॉन्शियस आहे, पण बाकी जडवस्तू कॉन्शियस नाही. त्यांना त्यांच्या अस्तित्वाचं भान नाही. इवन पशुपक्षी, इवन म्हशीला किंवा गाईलासुद्धा असा अहंकार नसतो. ती कॉन्शियस नसते की मी म्हैस आहे म्हणून. तर ह्या कॉन्शियसनेस थोडा जागा होतो मनुष्यामध्ये. मनुष्याला कळतं की मी मनुष्य आहे, तो या जगामध्ये व्यवहार करू शकतो, तो पशुपक्ष्यापासून स्वतःला वेगळा करू शकतो. तर हा भेद मनुष्य करू शकतो. पशुपक्ष्यांना हा काही भेद नाही, कारण त्यांच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, पण तो फारच थोडा आहे. मनुष्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. पण याच्याही पेक्षा जे महान पुरुष असतात ते नेहमी कॉन्शियस असतात, सुपर कॉन्शियस. ते या नॉर्मल स्टेजला पण येत नाही. ह्या जगामधला जो आपण कॉन्शियसनेस बघतो, चैतन्य बघतो, ते चैतन्यसुद्धा पूर्णपणे जागृत नाही. त्याच्यामध्ये अज्ञान मिसळलेलं आहे. पण जेव्हा आपणच अज्ञानाच्या पलीकडे जातो तेव्हा आपण सुपर कॉन्शियसनेसमध्ये जातो आणि मनाच्याही पलीकडे जातो. आणि त्या सुपर कॉन्शियस स्टेजमध्ये गेल्यानंतर तेव्हा आपल्याला खरं खरं कळतं की आपणच एकमात्र आहोत. जडामध्ये, जीवामध्ये, सगळीकडे आपणच व्यापलेलो आहोत. ते पूर्ण आत्मा जागृत झाल्याशिवाय कळत नाही. आता मनुष्यदेहामध्ये थोडीशी अभिव्यक्ती आहे, म्हणजे आपल्याला साधना करण्याची संधी आहे. आपल्यामधलं दिव्यत्व पूर्णपणे प्रकाशित करण्याची संधी आपल्याला आहे. कारण हे जे कॉन्शियसनेस हा जगामध्ये जो आहे तो सुद्धा मिक्स आहे. त्याच्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान आहे. मनुष्यामध्ये अज्ञानी आहे, ज्ञानी आहे. त्यामुळे तो शुद्ध चैतन्य नाही, ते चैतन्य मिश्रित आहे, माया मिश्रित आहे. आणि त्याच्यापेक्षा जडवस्तू तर अजूनच त्या जड आहे. पण त्यापेक्षाही वरची अवस्था आहे सुपर कॉन्शियस, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तेव्हा या 3 अवस्था आहे. तेव्हा सुपर कॉन्शियस स्टेजमध्ये जाणं हे आपल्या जीवनाचं उद्देश आहे. तेव्हा मनुष्याला समाधी लागते, त्याची सगळी बंधनं तुटून पडतात, तो मुक्त होऊन जातो. मग त्याला कोणीही बांधू शकत नाही. तर हे जे स्वामीजींनी म्हटलेलं आहे की अधिकारी भेद आहेच. सगळेच काही अधिकारी होऊ शकत नाही ज्ञानमार्गाचे. कारण गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की अतिशय कठीण आहे, क्लेशोधिकतरस तेषाम. म्हणजे तिथे खूप क्लेश आहे. अव्यक्तासक्त चेतसाम, जो अव्यक्तामध्ये मन लावण्याचा प्रयत्न करतो तो मार्ग फार अवघड आहे. सगळ्यांना काही जमण्यासारखा नाही, कारण ते चैतन्य सूक्ष्म आहे. त्याच्यावर आतमध्ये ध्यान करणं अवघड आहे. म्हणून आपण बाहेरचा आधार घेतो आणि बाहेरच्या मूर्तीवर किंवा एखाद्या विषयावर आपण ध्यान करतो. त्यामुळे आपल्याला मन एकाग्र करायला मदत होते. तेव्हा साधारण साधकांसाठी ही पद्धत योग्य आहे. पण जे उच्च दर्जाचे साधक आहे, जे ज्ञानमार्गी आहे, ते नेहमी स्वतः मी आत्मा आहे हा बोध ठेवतात. अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी हा बोध नेहमी त्यांच्या मनामध्ये जागा असतो, जागृत असतो. आणि तेव्हा त्यांना ती समाधीची अवस्था प्राप्त होते. ते जेव्हा सुपर कॉन्शियस स्टेजला जातात तेव्हा मग त्यांना कळतं की हे जग नावाची गोष्ट नाहीच, तो एकच आत्मा आहे. ह्या जगामध्येही तोच व्यापलेला आहे, याच्या पलीकडे आहे. स्वामी म्हणतात की ती अवस्था जाणून घेणं फार अवघड आहे. म्हणजे याच्या पलीकडे सुद्धा आत्मा आहे, पण तो वाणीद्वारे वर्णन केलं जाऊ शकत नाही. अवांग मनस गोचरम. तर ह्या कणाकणामध्ये पण आहेच, तो इथे प्रगट झालेला आहे. पण याच्या पलीकडे जो आहे त्याची आपण धारणा करू शकत नाही, मनाद्वारे धारणा करू शकत नाही. त्या आत्म्याच्या एका अंशानं हे जग प्रगट झालेलं आहे. 1/4 चौथा भाग, पण 3 भाग अजूनही आपल्याला काहीच माहिती नाही.
तर ते वर्णनही करता येत नाही. म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांच्या पलीकडे जायचं आहे आणि शेवटी तो सुपर कॉन्शियसनेस, ती अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि जेव्हा ती अवस्था प्राप्त होते तेव्हा मनुष्याला समाधी लागते आणि समाधी लागल्यानंतर मग त्याला पुन्हा या जगामध्ये यावं लागत नाही, तेव्हा त्याची मुक्ती होऊन जाते. पण सर्वसाधारण साधकांसाठी हे जे भक्तिमार्ग आहे, हे जी मूर्तीपूजा आहे, तीर्थयात्रा आहे, मंदिरात जाणं आहे, हे सगळं आवश्यक आहे. कारण ही सगळी प्रतीकं आहे सगळं काही आपल्यामध्येच. हे शरीरच रथ आहे, त्याच्यामध्येच भगवंत आहे आणि मनुष्य शरीरामध्येच त्याचा विकास होऊ शकतो. आपण त्या आत्म्याला जाणून घेऊ शकतो. सगळं काही इथेच आहे. एका ठिकाणी बसूनसुद्धा आपण त्या आत्म्याला जाणून घेऊ शकतो. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. पण हे कळत नसल्यामुळे सर्वसाधारण मनुष्याच्या प्रगतीसाठी आपल्या शास्त्रांनी हे वेगवेगळे मार्ग दाखवलेले आहेत. तुम्ही ती तीर्थस्थानी गेले पाहिजे, कारण तुमची घरावरची आसक्ती कमी होईल. तिथे गेल्यानंतर तुम्ही भगवंताचं स्मरण कराल आणि त्यामुळे तुमचा आध्यात्मिक विकास होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे की जे साधारण साधक आहे, जे ज्ञानाबद्दल कल्पना करू शकत नाही किंवा ज्ञान विचार करू शकत नाही, त्यांच्यासाठी हा मार्ग आहे, अतिशय सोपी आहे आणि यामधूनच त्यांच्यामध्ये जागृती होईल. यामधून त्यांना एक दिवस कळेल की अरे, ज्या भगवंताला ते इकडे तिकडे शोधत होते तो तर त्यांच्या हृदयामध्येच बसलेला आहे. पण त्यासाठी मन पवित्र होणं, मन अंतर्मुख होणं, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय आवश्यक आहे. आणि हे स्वामीजींनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ तीर्थस्थान जर कोणतं असेल तर ते हा मनुष्यदेह आहे. ह्या मनुष्यदेहापेक्षा कोणतंही तीर्थस्थान श्रेष्ठ नाही, कारण या मनुष्यदेहामध्येच त्या आत्म्याचा लाभ होऊ शकतो. आणि हे जगन्नाथाचा रथ वगैरे आहे ते प्रतिकात्मक आहे, कारण शरीररूपी रथामध्येच त्या भगवंताचा वास आहे आणि हे बाहेरचा रथ आहे तो प्रतीक आहे, या शरीराचंच प्रतीक आहे आणि त्यामध्ये जगन्नाथ प्रभू बसलेले आहे. तर तिथे गेल्यामुळे भगवंताचं दर्शन घेतल्यामुळे आपली भक्ती वाढते, भगवंतावरचं प्रेम वाढते आणि त्यामधून आपला हळूहळू विकास होतो आणि आपल्यामधलं आत्मचैतन्य जागृत होते. म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही असं नाही, त्याचा पण आपल्याला उपयोग आहे. म्हणून साधकांचे वेगवेगळे प्रकार असतात. कोणत्या साधनेसाठी आपण अधिकारी आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. उठलं सुटलं सगळेच अद्वैताच्या मागे जातात. सगळ्यांना वाटते का आपण निर्गुण निराकार ब्रह्माचा उपासना केली पाहिजे, आपण आत्माच आहोत, आपल्याला बंधन नाही, असं म्हणणं फार सोपं आहे. पण मी आत्मा आहो हा बोध आपला अजून पक्का कुठे झालेला आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी मी शरीर आहे हा देहबोध आपला काही केला जात नाही. तोंडानं नुसतं म्हणून मी आत्मा आहे होत नाही, तर त्या आत्म्याचा अनुभव घ्यावा लागतो. बऱ्याच लोकांना वाटते की ऐकायला खूप छान आहे, मी आत्मा आहे, मी सर्व शक्तिमान आहे, सगळं काही आहे, पण प्रगट करा. प्रगट केव्हा होईल? जेव्हा तो आत्मा जागा होईल, जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा सगळं काही तुम्हाला कळेल. तोपर्यंत नुसते शब्दच आहे. म्हणून साधना करायची असेल तर आपल्याला बाहेरचा काहीतरी आधार घ्यावाच लागतो. गुरुचा आधार घ्यावा लागतो, मंत्राचा आधार घ्यावा लागतो, मंदिराचा आधार घ्यावा लागतो, मूर्तीचा आधार घ्यावा लागतो. ह्या सगळ्यांचा आधार आपल्या सुरुवातीला घेऊन मग आपलं मन एकाग्र करायचं असते, मग आपलं मन पवित्र करायचं असते. ह्या माध्यमातून आपण आपलं मन पवित्र करतो, मग आपली जगावरची आसक्ती कमी होते. मग आपल्याला कळते की हे जग मिथ्याच आहे, हे जग काही खरं नाही, भगवंतच एकमात्र सत्य आहे. हे साधना करता करता कळते आणि मग जगावरची आसक्ती पूर्णपणे निघून जाते. आणि जगावरची आसक्ती गेली, मन पवित्र झालं की आपल्याला कळते की तो भगवंत ज्याला आपण इकडे तिकडे सगळीकडे शोधत होतो तो तर आपल्या आतमध्येच आहे. आपल्याच नाही तर सगळ्यांच्या हृदयामध्ये तो परमेश्वरच बसलेला आहे, याची आपल्याला तेव्हा अनुभूती होते. आपल्याला नुसती कल्पना करावी लागत नाही. हे स्वामीजींनी इथे सांगितलेलं आहे की स्वतःच्या शरीरामध्ये, या शरीररूपी रथामध्ये त्या आत्मारूपी भगवंताला जाणून घेणं
हेच मुक्तीचं एकमात्र साधन आहे आणि त्यासाठी प्रत्येक साधकाने प्रयत्न करायला हवा, हे स्वामीजींनी आजच्या त्यांच्या संदेशामध्ये इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या वाणीला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.